इतका मस्त गव्हाचा पिठाचा ब्रेड बनवला तर कोणाला आवडणार नाही बरं. हो मैत्रिणींनो, हा पूर्ण गव्हाच्या पिठाचा ब्रेड आहे आणि अगदी घरी बनवला आहे. हा अगदी छान लागतो, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे, त्यात 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा. ते व्यवस्थित चाळून घ्यायचं. चाळून झाल्यानंतर त्यात थोडी साखर घालायची, पिठी साखर घातली तरी चालेल आणि साधी साखर घातली तरी चालेल. नंतर त्यात 2 चमचे व्हिनेगर घालायचं आणि अर्धी छोटी वाटी भरून तेल घालायचं. नंतर मळत मळत जायचं आणि जसजसं दूध लागेल तसतसं दूध टाकत जायचं. असं आपलं बॅटर झालं पाहिजे. जास्त थिक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे आपले बॅटर मस्त झालं पाहिजे. त्यानंतर आपण त्यात थोडं चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे आपल्या ब्रेडला एकदम मस्त चव येते. त्यानंतर केकच्या भांड्याला थोडं ऑइल लावून घ्यायचं किंवा बटर लावून घ्यायचं आणि नंतर एका भांड्यात असं एक रिंग ठेवायची आणि आपलं ते ब्रेडचं भांडं ठेवायचं आणि त्यावर एक झाकण ठेवायचं. झाकण असं ठेवायचं की 15 मिनिट बारीक गॅसवर ठेवायचं आणि अर्धा ब्रेड शिजला की त्यात थोडे वरतून तेल घालायचे आणि पुन्हा 5 मिनिटं ठेवायचा. सुरीने चेक करायचं. सुरीला जर आपला ब्रेड चिटकला नाही तर समजायचं की आपला ब्रेड पूर्णपणे झाला आहे. हे बघा, इतका मस्त ब्रेड तयार होतो आणि काहीच त्यात बाहेरचं मैदा नाही, काही नाही. एकदम मस्त घरगुती ब्रेड, सगळ्यांना आवडेल. तुम्ही नक्की करा आणि तुमचा ब्रेड कसा झाला मला नक्की कळवा. आणि हो, रेसिपी आवडली तर फॉलो करायला विसरू नका.